उशीद गावातील आणि हे पितांबरे परिवार आणि पितांबरे परिवाराचे पिताश्री, मला तरी वाटतं ह्या पितांबरे परिवारातील सर्वात वरिष्ठ असतील, सगळ्यात वयस्कर असतील ना संपूर्ण आपल्या पितांबरे परिवारामध्ये, नाही का? एक सर्व पितांबरे परिवाराला खऱ्या अर्थानं ज्यांचा आधार होता, ज्यांचं मार्गदर्शन होतं, असे आपले सर्वांचे आवडते बाबा कैलासवासी महादू गोपाळ पितांबरे. बाबांना मंगळवार दिनांक 21/7/2026 रोजी देवाज्ञा झाली. त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आज ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. बाबांच्या पश्चात अर्थात ही एकूण भावंड 8 जण, नाही का, 8 जण भावंड बाबासा. त्याच्यामध्ये आपले कैलासवासी केरू बाबा असतील, कैलासवासी महादू बाबा असतील, कैलासवासी नामदेव बाबा असतील, कैलासवासी बाळू बाबा असतील, कैलासवासी शिवराम बाबा असतील, कैलासवासी ठमाबाई आणि कैलासवासी जनाबाई. आणि आता या ठिकाणी या 8 भावांपैकी अर्थात 7 भाऊ कैलासवासी झाले, भाऊ बहीण. आणि आज या ठिकाणी ज्यांचा आशीर्वाद, ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभतंय, श्री सोनू गोपाल पितांबरे, अर्थात ही 8 भावंड. आणि बाबांची मुलं असतील, अर्थात आमचे खंडू दादा, हिराताई, आणि एक ताई आपली कैलासवासी झाली, कविताताई. त्याचप्रमाणे पितांबरे परिवारातील आपल्या बाबांची नातवंड असतील, पुतणे असतील, सुना असतील, नातसुना असतील, बरं का. अर्थात पुतण्यांपैकी आमचे पंडित दादा असतील, एकनाथ दादा, विश्वनाथ दादा, संतोष दादा, नारायण दादा, संजय दादा, निलेश दादा. संपूर्ण हा पितांबरे परिवार. आमचे आईसाहेब असतील, बाबांची धर्मपत्नी पार्वती आईसाहेब. संपूर्ण पितांबरे परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी. या ठिकाणी कार्य करत असताना एक हाडाचे शेतकरी म्हणून बाबांनी कार्य केलं, कबाड कष्ट केले. अतिशय मेहनती माणसं, ही अतिशय मेहनती, म्हणजे 12ही महिने शेतात राबणार, शेतामध्ये काम करणार. आणि त्या कष्ट करून, मेहनत करून आपल्या मुलांचं संगोपन केलं, मुलांवर चांगल्या प्रकारे संस्कार केले. आज या परिवारामध्ये चांगल्या प्रकारे आपल्याला परमार्थ करणारी माणसं पाहायला मिळतात. आपले नामदेव बाबा समोर आहेत, तिकडे एकनाथ बाबा आहेत, बरं का. पितांबरी परिवारातील अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत, जे आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करतात. या परिवारात सुद्धा आपल्याला अनेक माळकरी मुलं पाहायला मिळतात आणि त्यांचं कार्य सुद्धा आपल्याला आपल्या समाजामध्ये पाहायला मिळतंय, बरं का. खरं तर बाबा सुद्धा माळकरी होते, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी कार्य केलं. या आता असलेल्या पितांबरी परिवारामध्ये म्हणजे बाबांच्या पश्चात जे काही सर्व मुलं आहेत, जे काही सर्व नातवंड आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा सुना असतील, त्यांच्या नातसुना असतील. हा सगळा परिवार आपल्याला अनेक प्रकारे त्या ठिकाणी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करताना पाहायला मिळतोय. माळकरी आहेत बरेचसे सदस्य या पितांबरी परिवारातील. बाबांनी मुलांसाठी किती धनसंपत्ती कमविली यापेक्षा त्यांच्यावर किती चांगल्या प्रकारे संस्कार केले हे महत्वाचं असतंय. त्यांना मार्गदर्शन चांगल्या प्रकारे केलं. आणि शरीराने तर प्रत्येक जण जात असतो, प्रत्येक माणूस शरीराने जात असतो, कारण शरीर नाशिवंत आहे माऊली, शरीर जात असतंय. देहाची होय माती, कोणी न येती सांगाती, असं म्हटलेलं आहे. तुमच्या काय, माझ्या काय, अजून कोणाच्या काय, सर्वांच्या देहाची शेवटी मातीच होते. माणूस सोन्यासारखा जरी असला तरी शेवटी मातीच. पण देहाची जरी माती झाली माऊली, तरी देह गेल्यानंतर देहाने केलेल्या कर्माची माती होणार नाही, याची काळजी प्रत्येकाने घ्यायला हवी, याचा विचार आपण प्रत्येकाने करायला हवा, बरं का. आणि म्हणून आपल्या जीवनाचं जर आपल्याला सार्थक करायचंय, आपल्या आयुष्याचं जर आपल्याला सार्थक करायचं, तर भगवंत म्हणतात मला मन अर्पण करा.
पूजा करता करता आम्हाला देवाला मनही देता आलं पाहिजे. मयेव मन अदत्स्व. भगवंत म्हणतात मला मन अर्पण करा, मन द्या मला. बरं का, मय बुद्धी निवेशय, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा, बुद्धी माझ्या ठिकाणी स्थिर करा. बरं का, काय होईल मग? आम्ही मन जर देवाला अर्पण केलं आणि बुद्धी जर देवाला स्थिर अर्पण केली तर काय होईल? निवेशिसी मयवात रुद्वन संशय. भगवंत म्हणतात तुम्ही माझ्या ठिकाणी निवास कराल, तुम्ही मला येऊन भेटाल. निवेशिसी मयवात रुद्वन संशय. बरं का, भगवंत म्हणतात तुम्ही माझ्या ठिकाणी येऊन निवास कराल, तुम्ही मला प्राप्त व्हाल. आणि माऊली, प्रत्येक जणाने जर अंतःकरणपूर्वक जर विचार केला, आपण आपल्या मनाला विचारा, आमचा जो अट्टहास आहे, आमचा जो प्रयत्न आहे, तो कशासाठी आहे? बरं, प्रत्येकाचा प्रयत्न कशासाठी आहे? आम्हाला देवाला प्राप्त व्हायचं आहे, देव आम्हाला भेटला पाहिजे. बरं का, आम्हाला देवाची ओळख झाली पाहिजे आणि मरणोत्तर आम्हाला चांगली गती मिळाली पाहिजे, चांगली जागा मिळाली पाहिजे. आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे नाही का, प्रत्येक जणाचा अट्टास कशासाठी चालू आहे? चांगली जागा मिळाली पाहिजे. भगवंत म्हणतात चांगली जागा मिळेल ना. चांगली जागा म्हणजे अरे तुम्ही मला येऊन भेटाल, तुम्ही माझ्या ठिकाणी निवास कराल, तुम्ही मला प्राप्त व्हाल. बरं का, फक्त त्यासाठी काय केलं पाहिजे? आम्ही मन आणि बुद्धी देवाला अर्पण केली पाहिजे, मन आणि बुद्धी देवाला अर्पण केली पाहिजे. बरं का, रामायणामध्ये एक प्रकरण आहे माऊली. जेव्हा श्रीराम प्रभू, सीतामाई आणि लक्ष्मण ज्या वेळेला वनामध्ये प्रवास करत होते, त्यावेळेला काही अंतरावर गेल्यानंतर निवांत एका ठिकाणी बसले आणि निवांत बसल्यानंतर त्या ठिकाणी लक्ष्मणाने काही मार्गदर्शन मिळावं अशी अपेक्षा, अशी इच्छा व्यक्त केली श्रीराम प्रभूंकडे. ज्ञान कशाला म्हणतात? मुक्ती कशाला म्हणतात? भक्ती कशाला म्हणतात? असे अनेक प्रकारचे प्रश्न केले, अनेक प्रकारचं मार्गदर्शन मिळावं अशी इच्छा त्या ठिकाणी प्रगट केली. सगळ्यात पहिले मार्गदर्शनास सुरुवात करत असताना भगवंताने सांगितली, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, जोपर्यंत माणसाकडे मितूपणा आहे, ऐकताय ना, जोपर्यंत माणसाकडे मितूपणा आहे तोपर्यंत त्यांनी मुक्तीची अपेक्षा करू नये आणि ज्ञानाची ही अपेक्षा करू नये. हे माझं ते तुझं, ते तुझं हे माझं, मी आहे, तू आहेस. बरं का, आता त्याच्यामध्ये प्रकार आहेत, मी तुम्हाला सांगतो ऐका. याला मीपणा म्हणत नाही, मीच तुम्हाला सांगतो ऐका, याला मीपणा म्हणतात. आलं का लक्षात? हे माझं आहे, याला मीपणा म्हणत नाही, कारण ते मी सांगतोय तुम्हाला हे माझं आहे, पण हेच माझंच आहे, हेच आणि माझंच आहे, याला मीपणा म्हणतात. आपला बंगला दाखवता दाखवता इतरांचे पण बंगले आहेत याचं स्मरण ठेवणं याला मीपणा म्हणत नाहीत, पण माझाच बंगला असा आहे याला मीपणा म्हणतात. माझा अभ्यास आहे, मला ज्ञान आहे, पण इतरांनाही ज्ञान आहे याचं स्मरण ठेवलं पाहिजे, इतरांचाही अभ्यास आहे याचं स्मरण ठेवलं पाहिजे. माझाच अभ्यास आहे आणि मलाच कळत आहे, इतरांना कळत नाही, याला मीपणा म्हणतात. मितूपणा जोपर्यंत आहे माणसाकडे तोपर्यंत त्याला मुक्तीही नाही आणि त्याला ज्ञानाची प्राप्तीही नाही. भले त्याचा अभ्यास असेल पण त्या ज्ञानाचा उपयोग त्याला नाही. माणसाच्या अधोगतीला सर्वात मोठं कारणीभूत जर कोणी असेल, सर्वात मोठं कारणीभूत, तर मीपणा, अहंकार, अभिमान, अहंकाराने अभिमानाने जो निर्माण होतो तो मीपणा. आणि या श्लोकामध्ये भगवान आपल्याला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, जर तुम्ही मला मन अर्पण केलं, बुद्धी जर माझ्या ठिकाणी निवास केली, तर मी तूपणा उरणार नाही. काय म्हटलेलं आहे? जे मन बुद्धी ही घर केले माझ्या ठाई,
तरी सांगे मग काही, मी तू ऐसे उरे. काय जोपर्यंत एखादी गोष्ट एखाद्या वस्तूपासून वेगळी आहे तोपर्यंत तिचं वेगळं अस्तित्व असतंय, वेगळं नाव असतंय, वेगळी ओळख असते. बरं का, सरबतामध्ये पाणी मिक्स करतात. पाण्याला संगत कोणाची झाली? मिठाची, लिंबू, अजून काय असेल, सोडा वगैरे काय असेल ते खायचा सोडा, याची संगत झाल्यामुळे पाणी नाही राहिलं. ते आता ते पाणी नाही राहिलं, ते सरबत झालं. आता जोपर्यंत ते पाणी होतं तोपर्यंत त्याची वेगळी ओळख होती, वेगळी अस्तित्व होतं, वेगळी ओळख होती त्याची. आता लिंबाची संगत झाली, मिठाची संगत झाली, सोड्याची संगत झाली, आता ते सरबत झालं, सरबत झालं. बरं का, तसं आम्ही जोपर्यंत वेगळे आहोत तोपर्यंत आमचं वेगळं अस्तित्व आहे. आम्ही संकुचित आहोत, आमच्या पुरतं मर्यादित आहोत तोपर्यंत आमची वेगळी ओळख आहे. मी ज्या वेळेला आम्ही मुख्य तत्वाला प्राप्त होतो ना, ही पाचही भूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, ही पाचही भूत ज्या वेळेला त्या महद्भूताला प्राप्त होतात त्या वेळेला वेगळं रूप उरत नाही, वेगळं रूप उरत नाही. सागराला मिळण्याच्या अगोदरपर्यंत ती गंगा आहे, ती नदी आहे, तिला नाव आहे माऊली, नाही का? बादशाह नदी, काळू नदी, तानसा नदी. सागराला मिळण्याच्या अगोदर तिचं अस्तित्व वेगळं आहे, तिचं नाव वेगळं आहे माऊली, तिची ओळख वेगळी आहे. कासरिता गंगेशी मिळाली, मिळणे मागे एकची झाली. ती ज्या वेळेला सागराला जाऊन मिळते त्यावेळेला तिचं वेगळं रूप उरत नाही, तिचं नाव शिल्लक राहत नाही, तिची वेगळी ओळख उरत नाही, तर तिला सागर म्हणूनच ओळखली जाते, सागर म्हणून ओळखली जाते. सोपं अगदी आहे बघा. आम्हाला जर देवाला प्राप्त व्हायचं आहे, आम्हाला जर देवाची ओळख घ्यायची आहे, आम्हाला जर देवाच्या ठिकाणी निवास करायचा आहे, वेगळं राहू नका, वेगळं राहण्याचा प्रयत्नही करू नका. मी ज्ञानी आहे, मी पंडित आहे, मी श्रीमंत आहे, मी राजा आहे, तोपर्यंतच आपण बाप आहोत. जोपर्यंत मुलं आहेत तोपर्यंत, मुलं म्हणतात तोपर्यंत, तोपर्यंतच आपण पती आहोत, जोपर्यंत बाई आहे तोपर्यंत, आणि तोपर्यंतच आपण आई वडील आहोत, जोपर्यंत मुलं आहेत तोपर्यंत, जोपर्यंत तोपर्यंतच आपण भाऊ आहेत, जोपर्यंत बहीण भाऊ आहेत तोपर्यंत. ह्या सगळ्या गोष्टी राजा कुठपर्यंत? प्रजा ठरवते तोपर्यंत, प्रजा मानते तोपर्यंत. श्रीमंत कोण? कुठपर्यंत? जोपर्यंत पैसा अडकाय तोपर्यंत श्रीमंत. माझं पद आहे, माझी प्रतिष्ठा आहे, कुठपर्यंत? जोपर्यंत ते पद आहे तोपर्यंत. आजीचा माझी व्हायला वेळ लागत नाही. ही ओळख आपली मर्यादित आहे माऊली. मी माणूस आहे ही ओळख सुद्धा मर्यादित आहे. नवे नवे माणूसच मर्यादित आहे. काय माणूसच मर्यादित आहे ना? आपलं कुठल्या यादीत नाव आहे? मर्यादित नाव आहे. मर्यादित आहोत आम्ही. अमर्याद जे आहे ब्रह्मतत्व, ब्रह्मरूप, देव, परब्रह्म अमर्याद आहे. नभी पाहता नभासारखं जर पाहिलं गेलं, बरं का, नभासारखे रूप ज्या राघवाचे असं म्हटलेलं आहे. नभासारखे रूप ज्या राघवाचे, वसे हृदयी देव तो जाण ऐसा, नभाचे परिव्यापकू जाण तैसा. आकाश कुठे टेकलंय बरं? आकाश कुठे संपलंय बरं? एखाद्या टेकडीला बघितल्यानंतर असं वाटतंय ते आकाश तिथे लागलंय बरं का, टेकलंय बरं का. कुठे? शिंदारीच्या चढावाला. पुढे बघितलं तर मग कोयलीच्या टॅपाला, तिच्या पुढे बघितल्यानंतर मग खडवलीकडे, त्याच्या पुढे बघितल्यानंतर पडघ्याकडे. किती लांब गेलं? त्याला क्षितिज म्हणतात, भ्रम म्हणतात.
तसं देव मर्यादित आहे ज्याला वाटतंय त्याला भ्रम म्हणतात. देव येतो जातो ज्याला वाटतंय त्याला भ्रम म्हणतात. देव येतही नाही आणि जातही नाही, ब्रह्म येतही नाही आणि जातही नाही. येते जाते ती माया, येणं जाणं आहे ते मायेला आहे. आणि म्हणून आम्ही अखंड स्मरणात ठेवलं पाहिजे बरं का. सर्वत्र आहे ते देव, कुठे नाही आहे. आणि म्हणून मग भगवंत म्हणतात अर्जुना, आपला भगवंत म्हणतात जोपर्यंत लक्ष्मणा, जोपर्यंत आपण मर्यादित आहोत, संकोचित आहोत, मीपणा तूपणा जोपर्यंत माणसाच्या अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत त्याला ज्ञानाची प्राप्ती होत नाही. तोपर्यंत त्याने मुक्तीची अपेक्षा करू नये, मुक्तीची अपेक्षा करू नये. आता ज्या वेळेला माणसाचा मीतूपणा बाजूला होतो बघा, जोपर्यंत मीतूपणा माणसाच्या मनामध्ये आहे तोपर्यंत फरक काय असतो बघा. मीतूपणा जोपर्यंत माणसाचं हे माझं आहे ते तुझं आहे अशी बुद्धी जोपर्यंत माणसाच्या मनामध्ये असते तोपर्यंत फरक काय आहे ते बघा. एखादा माणूस घरामध्ये ओटीवर बसलेला आहे त्याच्या, आणि कोणीतरी आवाज दिला, हे पोर पडला रे, कोणाचा तरी मुलगा पडला रे, कोणाचा तरी मुलगा पडला रे हे माहिती झाल्यानंतर तो पहिले त्याची पोरं घरात आहेत का पाहतो. काय बरोबर आहे ना. आणि त्याची जर घरात असतील तर मग काही ऍक्शनच नाही, तिथे काही प्रक्रियाच नाही, जागेवरून उठत नाही. जाऊ दे माझं नाहीये. बघा मितूपणामध्ये काय फरक आहे. जाऊ दे माझं नाहीये. पण जर त्याला कळलं की माझी 2 मुलं घरात आहेत, एक नाही, कदाचित माझाच असेल, त्याला त्या जागेपर्यंत कधी पोहोचतोय ना, उठून मी तात्काळ कधी जातोय, म्हणजे त्याच्या हातात काय काम घेतलंय तेही तो पाहत नाही, किती अंतर आहे तिथपर्यंत जायला तेही पाहत नाही, कसा जातोय पत्ता लागत नाही. त्याचा आहे याची खात्री झाल्यानंतर त्याला दुःख होतंय. पण तिथे गेल्यानंतरही त्याचं नाही आहे हे समजल्यानंतर परतीच्या मार्गाला लागतो. माझं नाहीये. हा फरक आहे. आता पूर्वी जर पाहुणे आले बरं का, तर आपल्या घराच्या ओटीला अशा लाकडी खुंट्या डिझाईन मध्ये असायच्या. आजही मला तरी वाटतंय बऱ्याचशा घरांना असतील. फळेगाव मध्ये गेला तर आमच्या चिमा मामाच्या घराला आहेत त्या, अजून आपल्या गावातही आमच्या मोठ्या घराला पण असतील बरं का. त्या खुंट्या अशा असायच्या, बाबांकडे असतील त्या याच्यामध्ये अशा असायच्या खुंट्या. पाहुणा आला की त्या खुंटीला पिशवी असायची, म्हणजे त्याच्यात काही असेल खाऊ बिऊ त्या कोणीही घेतलं तरी काय हरकत नाही. आता पाहुणा आला काय आणि पिशव्या खोलीत गेल्या काय समजतही नाही. मितूपणा कळतो ना कुठून सुरुवात होते ती. मितूपणाला सुरुवात कुठून होते काय. या सगळ्या गोष्टी आहेत. ज्या वेळेला विश्वची माझे घर काय, सगळं ब्रह्मरूप आहे, सगळ्या ठिकाणी त्या देवाचं अस्तित्व आहे, सगळ्या ठिकाणी तो देव आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ, ही प्रचिती हा प्रत्यय ज्या वेळेला येतो ना त्यावेळेला माऊली मितूपणा बाजूला झाला जातो. दत्तगुरूंची आरती म्हणत असताना आपण म्हणतो, मितूपणाची झाली बोलवन केली बोलवन, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान. दत्त चरणी एक ध्यान लागलं, एक एकाग्र चित्ताने त्या ठिकाणी रममाण झालं, एकांत अवस्था त्या ठिकाणी प्राप्त झाली की मग मितूपणा राहत नाही. मितूपणाची बोलवण झाली जाते. बोलवण म्हणजे राहत नाही, मितूपणा राहत नाही. आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये त्याचा पहिला विचार करायचा आहे, पहिला विचार करायचा आहे बरं का. आपण दिलेलं संपत, ऐका, आपण दिलेलं संपत, देवाने दिलेलं संपत नाही जर व्यवस्थित वापरलं तर. आपण कितीही देत राहा, आपण कितीही देत राहा माऊली,
आपण कितीही देण्याचा प्रयत्न केला तरी पुन्हा एकदा सांगतो, आपण मर्यादित आहोत, मर्यादितच देणार. ब्रह्मतत्व मर्याद आहे, अमर्याद आहे. भगवंत अमर्याद आहे, त्याने दिलेलं सुद्धा अमर्याद असतंय. हजार हाताने देव देत असतो, बरं का. आणि म्हणून आम्ही देवाकडे मागावं, आम्ही देवाला भजावं, आम्ही देवाचं स्मरण करावं, देवाची आठवण आम्ही अखंड ठेवावं, अखंड देवाची आठवण ठेवावं. आम्ही जोपर्यंत स्वतःचा विचार करतोय, स्वार्थाचा विचार करतोय, तोपर्यंत आमचा उद्धार नाही माऊली. जेव्हा आम्ही सर्वांचा विचार करतोय ना, सर्वांना समान पाहतोय ना, तेव्हा मात्र त्याच्या बरोबरच आमचा उद्धार होत असतो. देवाने दिलेलं कधी संपत नसतं माऊली, देवाने दिलेलं कधी संपत नसतं, बरं का. आम्ही स्वार्थ सोडला पाहिजे. स्वतःचा विचार जो आम्ही करतोय की नाही मलाच मिळावा. आम्ही कधीतरी देवाकडे प्रार्थना करतो, देवा सगळ्या जगाचा उद्धार झाला पाहिजे, पण तो उद्धार करताना सुरुवात माझ्यापासून करा, बरं का. हा फरक आहे, हा फरक आहे. अर्जुन आणि भगवंत ज्या वेळेला रस्त्यातून जात होते, भगवान श्रीकृष्ण त्यावेळेला रस्त्यात जाता जाता त्यांना एक रस्त्याच्या बाजूला एक गरीब आणि भीक मागणारा एक माणूस, मागून खाणारा माणूस एक दिसला. आणि त्याला बघितल्यानंतर त्या अर्जुनाकडे एक दया उत्पन्न झाली की अरे किती रे गरीब माणूस आहे हा, किती गरीब माणूस. नाही का, जेवढं मिळेल त्याच्यात तो जे काय असेल ते त्याच्यावर त्याचा उदरनिर्वाह चालतो. आजच्या पुरतं मिळालं, उद्याचा विचार पुन्हा, उद्या जे मिळेल त्याच्यावर त्याचं चालतंय, बरं का. आणि म्हणून मग अर्जुनाने काय केलं, खिशामध्ये हात घातला आणि 2 सोन्याची नाणी काढली आणि त्या भिकाऱ्याच्या हातावर दिली. सोन्याची नाणी, सोन्याची नाणी जशी हातावर पडली ना, तसा बदललाच गडी डायरेक्ट. आजोबा मला नेहमी सांगायचे पूर्वी, माझे आजोबा, बरं का, श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये. हे तत्व ज्याने लक्षात ठेवलं ना, त्याचा झाला उद्धार झाला म्हणायला हरकत नाही, बरं का. पूर्वीची माणसं शिकलेली कमी होती, पण अनुभवाने खूप महान होती ना, नाही का. आता भले माझे आजोबा कधीतरी काय रोजच समजा संध्याकाळी घ्यायचे, पण घेतल्यानंतर अभंग जे यायचे ना त्यांच्या मुखामध्ये, एक कलियुगातली रचना ते बोलायचे, बरं का मामा. कलियुगामध्ये काय घडणार आहे ते असे बोलायचे ना मस्त, म्हणजे ऐकत राहायचा माणूस. मला वाटायचं कधी कधी लिहून घ्यावं, पण कर्मधर्म संयोगाने लिहून घ्यायचे आधीच आजोबा निघून गेले. आता ते नाही ऐकायला मिळणार, आता ते काय होतं ते नाही अनुभवायला मिळणार. कलियुगामध्ये काय घडणार आहे, म्हणजे ते जे बोलायचे ना त्यावेळेला, ते आता प्रत्यक्ष आता आपल्याला पाहायला मिळतंय काय घडतंय काय नाही, कशाला कलियुग म्हणतात, बरं का. आणि श्रीमंती आली म्हणून माजू नये आणि गरिबी आली म्हणून लाजू नये. जो दोन्ही अवस्थेमध्ये सारखा राहतो त्याला धन्यता दिले भगवंताने. 7व्या अध्यायातील काहीतरी 14वा श्लोक आहे, बरं का. 7व्या अध्यायात की दुसऱ्या अध्यायात असं काहीतरी आहे, दुसऱ्या अध्यायात आहे वाटतं, दुसऱ्या अध्यायात. जो माणूस सुखामध्ये आणि दुःखामध्ये सारख्या अवस्थेत असतो, बरं का, सुखातही आणि दुःखातही, त्या माणसाला, तो माणूस मोक्षाचा अधिकारी आहे, मुक्तीचा अधिकारी आहे असं म्हटलेलं आहे. सुखम दुःखम धीरम सोमृतत्वाय कल्पते, अशा प्रकारे म्हटलेलं आहे. तो माणूस मोक्षाचा अधिकारी आहे. आता या भिकाऱ्याच्या हातात जसे 2 सोन्याची नाणी पाहायला मिळाली, तसं तडकन उठला, विचार करायला लागला, आज सोन्याला भाव काय आहे आज. त्यावेळेला पण त्यावेळेच्या माण्यामध्ये, त्या महागाईच्या माण्यामध्ये त्यावेळेला बरोबर होतं काय. आणि मग विचार करायला लागला,
ही 2 नाणी म्हणजे कितीतरी लाख रुपये, कितीतरी लाख रुपये.